आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज बनवता येईल अशी पौष्टिक राळ्याच्या तांदळाची खिचडी बनवणार आहोत। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले। रेसिपी बघा, कशी वाटली, कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। त्याचसोबत लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। राळे कसे असतात व राळ्याचा तांदूळ कसा बनवायचा, ते शिजल्यानंतर कसा दिसतो याची सविस्तर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तीही बघायची आहे। यासाठी मी येथे राळ्याचा तांदूळ स्वच्छ धुवून शिजून घेतलाय आणि त्यानंतर येथे मी एक कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गाजराचे तुकडे, ओले मटार दाणे हे सगळं टाकून तेलावरती अगदी व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। ही रेसिपी आपली पारंपरिकच आहे, पण विस्मरणात गेलेली रेसिपी आहे। जुने पदार्थ सध्या कोणाच्याही लक्षात नाहीयेत। लहानपणी माझी आई नेहमी असे पदार्थ बनवायची, त्यामुळे लक्षात आली आणि म्हणलं चला एक पौष्टिक रेसिपी तुमच्यासमोर शेअर करावी। सगळं व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ। आता येथे जे आपण तिखट टाकले ते काळजीपूर्वक टाका। सुरुवातीला हिरवी मिरची टाकलेलीच आहे। हिरवी मिरची किती तिखट आहे त्या हिशोबाने तिखट टाकायचे। हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत। टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राळ्याचा शिजवलेला तांदूळ टाकणार आहोत। सुरुवातीला राळे 2-3 वेळा स्वच्छ धुतले आणि त्यानंतर मंद आचेवरती 3 शिट्ट्या करून चांगले शिजवून घ्यायचे। शिजल्यानंतर हे राळ्याचा तयार भात आपण या फोडणीमध्ये टाकून एकजीव करणार आहोत। ही आपली पारंपरिक रेसिपी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये रोजच्या जेवणामध्ये राळे हमखास खाल्ल्या जायचे। मला अजूनही आठवते की आमच्याकडे तांदळाच्या भाताऐवजी राळ्याच्या तांदळाचा भात हमखास घरात बनवला जायचा। हल्ली राळ्याचे तांदूळच कोणाला माहीत नाहीत, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ही खिचडी करून बघा। पौष्टिक तर आहेच, त्याचसोबत याचे अनेक फायदे आहेत। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा मंद आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्या। वरतून भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून दणदणीत अशी एक वाफ काढून घ्यायची आहे। अशा पौष्टिक रेसिपी आपण घरात सगळ्यांना देण्यासाठी शोधतच असतो, तर या पद्धतीची खिचडी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि रेसिपी फक्त बघू नका, तर त्या घरी करूनही बघा। कशा वाटल्या, कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायचे। त्याचसोबत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। धन्यवाद।